नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचा आहे सरंगा फ्राय। तर तो कसा करायचा ते आज आपण बघूया। हा सरंगा मासा आहे, तो मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला मीठ आणि कोकमचं पाणी म्हणजे आगळ लावून ठेवलेलं आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य: रवा, तांदळाचे पीठ, आलं, लसूण, कोकम म्हणजे आमसूल, हळद, मसाला, मालवणी मसाला आहे आणि मीठ। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, 5-6 आल्याचे तुकडे घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आणि या माशाच्या तुकड्यांना मी धुतल्यानंतर मीठ आणि कोकमचं पाणी म्हणजे आगळ लावून ठेवलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये ही जी वाटलेली लसणाची पेस्ट आहे, लसूण आणि आलं, ती घातलेली आहे। आता याच्यावरती मालवणी मसाला तो 2 चमचे घालत आहे आणि पाव चमचा हळद घालत आहे। आता हा सगळा मसाला या माशाच्या तुकड्यांना सगळ्यांना लावून घ्यायचा आहे। प्रत्येक तुकड्याला तो सगळा मसाला लागला पाहिजे। आणि हे सगळा मसाला लावून झाल्यानंतर आपल्याला 10 मिनिटं असेच ते ठेवून द्यायचे आहेत मासे। आणि फ्राय करते वेळी आपल्याला आता एका ताटामध्ये किंवा डिशमध्ये रवा घ्यायचा आहे। इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये। एक चमचा मसाला घालायचा आहे पुन्हा याच्यामध्ये। आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं, म्हणजे तो मसाला सगळ्या तांदूळ आणि तांदळाचं जे पीठ आहे आणि रवा त्याच्यामध्ये तो मसाला सगळीकडे मिक्स होतो। आता हे माशाला सुद्धा आपण जेव्हा मसाला टाकतो किंवा मीठ आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार, म्हणजे जितकं प्रत्येकाच्या घरामध्ये तिखट किंवा मीठ खाण्याचं हे प्रत्येकाचं हे वेगवेगळं असतं, त्यानुसार तुम्ही तिखट मीठ कमी जास्त करू शकता। आता प्रत्येक तुकड्याला माशाच्या हे जे मिश्रण आहे रवा आणि तांदळाच्या पिठाचं ते लावून घ्यायचं आहे। इथे मी आता व्हिडिओ करत आहे त्यामुळे मी हे प्रत्येक सगळ्या तुकड्यांना हे लावून घेत आहे, नाहीतर नेहमी घरात करते वेळी पीठ त्याला माशाच्या तुकड्यांना लावतच मी ते मासे फ्राय करते। पण इथे दाखवायचं आहे म्हणून मी सगळ्या ह्याला आधी लावून घेतलेलं आहे आणि आता नंतर मग ते फ्राय करणार आहे। एका पॅनमध्ये आपल्याला आता तेल तापवत ठेवायचं आहे। तेल तापल्यानंतर आपल्याला माशाचे तुकडे त्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि सुरुवातीला तेल तापेपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर मध्यम करायचा आहे। एक साइड पूर्णपणे भाजली गेली की मग ती मासा परतायचा आहे, सारखे सारखे परतत राहायचे नाहीयेत मासे। आणि हे आता फ्राय झालेले आहेत मासे। आता हे सगळे काढून घेऊया। आता बाकीचे मासेही फ्राय करून घेऊया।
इथे माशाच्या तुकड्यानं रवा आणि तांदळाचं पीठ लावलेलं आहे. ते तुम्ही फक्त रवाही लावू शकता किंवा तांदळाच्या पिठामध्येही करू शकता. आता हे पण मासे फ्राय करून झालेले आहेत. हे सगळे आता काढून घेऊया. आणि अशा रीतीने सरंगा फ्राय आपला, किंवा त्याला हलवाई असं म्हणतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.